नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असा घटक म्हणजे अपूर्णांक। अपूर्णांकामध्ये अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे सोडवून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं गणित घेणार आहोत आणि ते प्रत्येक गणित आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे, भाऊरावने आपल्या शेतात 5/13 भागात गहू, 3/13 भागात ज्वारी व उरलेल्या भागात ऊस लावला, तर त्याने किती भागात ऊस लावला? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपूर्णांकावरचे जे बेसिक आहे ते या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे उदाहरण अपलोड केलेला व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता। आता याच्यामध्ये इथे आपल्याला गहू आणि आपल्याला ज्वारीचं दिलेलं आहे, कारण किती भागात केलेलं आहे। तर मग गहू किती आहे, तर गहू आहे 5/13 आणि ज्वारी आहे 3/13। आता इथे जर आपण बघितलं तर या दोघांचा सुद्धा छेद सेम आहे, मग आपण यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे, कारण आपल्याला उरलेल्या भागात ऊस लावायचा आहे। मग ऊसाचा आपल्याला अपूर्णांकामध्ये किती भाग आहे ते काढायचं आहे। मग बघा ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपण छेद एकदाच लिहून घेतो, 5 + 3 अंशांची बेरीज केलो, आलं उत्तर 8। आता एकूण भाग असतो तो छेदामध्ये असतो, मग एकूण भाग आहे 13 आणि गहू आणि ज्वारीचा भाग आहे 8। मग एकूण भागामधून आपण या दोघांची जी बेरीज झाली ती काय करायची, वजा करायची। मग आणि छेद आहे तसा 13 लिहून घ्यायचा आहे। मग 13 मधून जर आपण 8 वजा केले तर आपलं उत्तर इथे किती येते, 5 आणि छेद किती, 13। म्हणजे 5/13 भाग आलाय तो कोणाचा आहे, तर तो भाग आहे ऊसाचा। म्हणजेच भाऊरावांनी 5/13 भागामध्ये ऊस लावलेला आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5/13। दुसरा प्रश्न बघूया। एक केक मुलांना सारखा वाटलाय, एक केक आहे तो मुलांना वाटलेला आहे। शार्दूलला 2/4 भाग, कस्तुरीला 2/8 भाग, अर्जुनला 2/12 भाग आणि आर्यनला 2/24 भाग, तर कोणाला सर्वात जास्त भाग मिळाला? केकचा सर्वात जास्त भाग कोणाला मिळाला ते आपल्याला सांगायचं आहे। मग बघा शार्दूलला 2/4 भाग, कस्तुरीला 2/8 भाग आणि अर्जुनला 2/12 भाग केकचा दिलेला आहे आणि आर्यनला 2/24 भाग दिलेला आहे। आपण जर या अपूर्णांकांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या अपूर्णांकांमध्ये अंश समान आहे आणि आपल्याला अपूर्णांकांचा नियम माहिती आहे की जर अंश समान असेल तर ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो, आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक कसा असतो, लहान अपूर्णांक असतो। केव्हा, ज्यावेळेस अंश समान असतात। मग आपल्याला इथे असं विचारलं की केकचा सर्वात मोठा भाग कोणाला मिळाला? मग सगळ्यात छोटा अंश छेद कुणाचा आहे, तर 2/4 हा मोठा अपूर्णांक आहे। मग आपल्याला मोठाच विचारलं, म्हणून मग इथे सर्वात मोठा भाग कुणाला मिळालेला आहे, तर शार्दूलला। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शार्दूलला केकचा सर्वात मोठा भाग मिळालेला आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न, एका बागेच्या 3/16 भागात झेंडूची, 5/16 भागात गुलाबाची व उरलेल्या भागात मोगऱ्याची झाडे आहेत, तर मोगऱ्याची झाडे एकूण किती भागात आहे? खूप सोपा प्रश्न आहे। झेंडू किती भागामध्ये आहे, तर झेंडू आहे 3/16 भागामध्ये आणि झेंडू झालं। आता 5/16 भाग गुलाबाचा आहे, मग इथे 5/16 भाग गुलाबाचा। अंश वेगवेगळे आहे पण छेद मात्र समान आहे, म्हणून आपण या दोघांची काय करायची, बेरीज करायची। मग बघा छेद समान आहे, छेद एकदाच लिहून घ्यायचा, अंशांची बेरीज करायची, 3 + 5 बरोबर किती, 8। आता एकूण भाग असतो तो छेदामध्ये असतो, मग एकूण भागामधून आपण हे अंश आहे म्हणजे झेंडू आणि गुलाब यांची जी आपण बेरीज केली ती बेरीज आपण काय करायची, वजा करायची आणि एकूण भाग आहे तेवढाच राहणार आहे इथे 16। मग 16 आणि 8 यांची जर वजाबाकी केली तर इथे उत्तर येतं 8 आणि छेद आहे तसं 16, म्हणजे एकूण 16 भागापैकी
8 भाग हा काय आहे, मोगऱ्याचा आहे. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मोगऱ्याचा भाग आहे 8/16. आता इथे पर्यायामध्ये तर 8/16 कुठेच नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं, ते भाग जातोय तर भाग घालवून घ्यायचा. 8 एके 8, 8 दुने 16. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे तर 1/2. 8/16 त्याला भाग घालवल्यावर 1/2 आलं. म्हणजेच मोगऱ्याचा भाग आहे 1/2. मग 1/2 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून इथं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1/2 भाग मोगऱ्याचा आहे. पुढचा प्रश्न, 320 मुलांपैकी 7/8 विद्यार्थी मंगळवारी उपस्थित होते, तर एकूण किती विद्यार्थी अनुपस्थित होते. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. एकूण विद्यार्थ्यांची संख्या माहिती आपल्याला 320 विद्यार्थी आणि त्या मुलांपैकी, पैकी म्हणजे इथे काय करायचं आहे, गुणाकार. किती तर भाग दिले आपल्याला अपूर्णांकामध्ये. 7/8 विद्यार्थी उपस्थित होते. ही उपस्थितांची संख्या आहे. उपस्थित म्हणजे हजर होते. आणि आपल्याला विचारले किती विद्यार्थी अनुपस्थित होते म्हणजे गैरहजर होते. आता जर आपण एकूण भाग आहे 8, आपण जर या 8ला या 8ने जर 320ला भागलं तर भाग जातोय बघा. 8 एके 8, 8 चौक 32, 8 0 0. आपण जर याला 8ने भागले तर इथे बघा एक भाग बरोबर किती आलेला आहे, 40 आलेला आहे. कारण आपण 8 एकूण भागाने याला भागले म्हणून मी इथे आलेले आहे 4. म्हणजे एक भाग म्हणजे 40 विद्यार्थी आहेत. आता इथे बघा आपल्याला 7/8 भाग 8 विद्यार्थी, 7/8 विद्यार्थी उपस्थित आहेत सांगितलेत. मग उपस्थितांची आपण आधी संख्या काढून घेऊया. मग इथे राहिलंय काय, 40 गुणिले 7. मग बघा इथे 40 गुणिले 7. मग आपल्याला माहिती आहे 7 चौक 28 आणि हा 0 आहे त्याचा. म्हणजेच उपस्थित विद्यार्थी 7/8 हे अपूर्णांकामध्ये दिले. मग संख्येमध्ये किती, 280 विद्यार्थी उपस्थित होते. आता आपल्याला अनुपस्थित विचारत. मग आधी एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढली पाहिजे. मग एकूण भाग किती आहे, 8 भाग आहे. मग ज्या अर्थी एक भाग म्हणजे जर 40 विद्यार्थी असतील तर 8 भाग म्हणजे काय, 8 गुणिले 40. मग आपल्याला माहिती आहे दोघांचा गुणाकार. 8 चौक 32 आणि 0 0. बघा इथे बरोबर 320 विद्यार्थ्यांपैकी दिलं होतं. मग एकूण विद्यार्थी किती आहेत, 320. मग या 320 मधून जर आपण हे उपस्थित विद्यार्थी वजा केले म्हणजे 280 विद्यार्थी वजा केले तर बघा येणारा उत्तर 0तून 0 गेले 0, 2तून 8 काही जात नाहीत. मग काय करतो आपण, हातचा घेतो. 12तून 8 गेले, इथे राहिले हे 4, 2तून 2 गेले 0. मग किती आली विद्यार्थ्यांची संख्या, 40. म्हणजेच 40 विद्यार्थी गैरहजर होते. मग 40 हा पर्याय कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये. कारण आपल्याला अनुपस्थित विचारलेत म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 40 विद्यार्थी अनुपस्थित होते. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका पुस्तकाची 3/8 भाग पाने वाचल्यावर 100 पाने वाचावयाची राहिली तर पुस्तकाला एकूण पाने किती. आता एका पुस्तकाची 3/8 भाग म्हणजे दिलेली माहिती आहे ती आधी लिहून घ्यायची. एवढी पाने वाचल्यावर 100 पाने वाचायची राहिलेली आहेत. मग बघा आता इथे आपल्याला माहिती आहे एकूण भाग म्हणजे छेदामध्ये असतो. मग एकूण जर पुस्तकाचा 8 भाग असेल तर त्यातले 3 भाग पानं वाचलेली आहेत. कारण हे 3/8 भाग वाचलेले आहेत. मग यांची वजाबाकी केली आपण तर उत्तर किती येतं, 8तून 3 गेले, इथे राहिले 5 आणि छेदाशी 8 म्हणजे 5/8 भाग वाचलेली नाहीत. मग आता बघा काय सांगितलं होतं इथे, 3/8 भाग पाने वाचल्यावर 100 पाने वाचायची राहिली आहेत. म्हणजेच 5 भाग पानं, 5 भाग म्हणजेच किती, 100 पानं. कारण एकूण 5 भाग एवढा भाग वाचायचा राहिलेला आहे. पण इथे आपल्याला संख्येमध्ये दिले 100 पानं वाचायची राहिलेत. मग 100 पानं आणि 5/8 भाग एकूण एकच आहे. हे पानांमध्ये दिले आणि हे अपूर्णांकामध्ये दिले. म्हणजेच 5 भाग म्हणजे 100 पाने. हे आपल्याला लक्षात आलं. आता या 5 भागावरून आपण आधी एक भाग काढून घेऊया म्हणजे आपल्याला पुस्तकाचे एकूण पानं निघतील. मग आपल्याला जर एक भाग काढायचा असेल, आपल्याला माहिती आहे जास्त दिलं असेल आणि कमीचं काढायचं असेल त्यावेळेस आपण या दोघांचा काय करतो, भागाकार. मग इथे 100 भागिले 5. मग आपल्याला माहिती आहे 5 दुने 10 आणि 5 0 0 म्हणजे 100 भागिले 5 याचं उत्तर किती ते 20. म्हणजे एक भाग पानं म्हणजे 20 पाने. एक भाग पाने म्हणजे 20 पाने. आपल्याला एकूण पानं विचारलेत. मग आपल्याला माहिती आहे एकूण भाग म्हणजे किती आहे, 8 आहेत. मग इथे काय करायचं आहे, 8 गुणिले 20. मग आपल्याला माहिती आहे 8 दुने 16 आणि हे 0 आहे तसं. या पुस्तकाला एकूण पाने किती आहेत, 160. इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 160 पाने आहेत. पुढचा प्रश्न बघूया.
जान्हवीने एका पुस्तकाची 120 पाने वाचल्यावर 5/13 भाग वाचावयाचा राहिला तर पुस्तकाला एकूण पाने किती? बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानं वाचल्यावर हा भाग आहे तो राहिलेला आहे. मग हे लक्षात ठेवायचं आहे. एका पुस्तकाची 120 पाने वाचून झालेली आहेत आणि वाचल्यावर 5/13 भाग वाचायचा राहिलेला आहे. हा राहिलेला भाग आहे. बघा, या पद्धतीने आधी हे लिहून घ्यायचे. वाचलेली पानं आहेत 120, न वाचलेला भाग आहे 5/13 आणि आपल्याला विचारलं आहे काय एकूण पाने. ज्यावेळेस आपण असं लिहितो त्यावेळेस आपल्याला प्रश्न सोडवायला मदत होते. आता 120 पानं वाचून झालेत, 5/13 भाग न वाचलेला आहे. मग आधी आपण वाचलेला भाग काढूया. पानं तर आपल्याला माहीत आहेत, पण वाचलेला भाग किती आहे ते काढून घेऊया. मग बघा, एकूण भाग आहे 13, त्याच्यामध्ये न वाचलेला भाग आहे 5 आणि एकूण भाग परत आहे तसा खाली असतो. मग 13 मधून जर 5 गेले तर इथे राहिले 8 आणि छेद आहेत ते हे 13. म्हणजे 120 पानं म्हणजेच किती? 8/13 भाग. आता आपल्याला इथे माहिती आहेत की 8 भाग, बघा 8 भाग म्हणजेच 120 पाने, हे आपल्याला आता समजले. मग आता आपल्याला एक भाग काढून घ्यायचे. मग ज्यावेळेस आपण एक भाग काढतो त्यावेळेस या दोघांचा काय करायचं? भागाकार. मग इथे 120 भागिले जर आपण 8 केलं तर बघा 8 एके 8, इथे राहिले 4, 8 पंचे 40. आपलं उत्तर किती आले? 15. म्हणजेच एक भाग पानं म्हणजेच एक भाग म्हणजेच 15 पाने. आपल्याला विचारलंय काय? एकूण पानं. मग एकूण भाग किती आहे? छेदामध्ये असतो 13. मग इथे काय करायचंय? 15 गुणिले 13. मग 13 5 65, हत्चल आले हे 6, 13 एके 13, 13 आणि 6 19. मग आपलं उत्तर किती आले? 195. मग या पुस्तकाचे एकूण पानं आहेत 195. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. याच पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपूर्णांकांची काही उदाहरणं सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.